घेतल्या गेलं पाहिजे। 12 तास आणि 24 तास कामगार काम करणार नाही, 8 तासच त्याच्याकडून काम घेतलं पाहिजे। दुसरं, काम करणारी जर एखादी महिला असेल आणि ती जर महिला गरोदर असेल तर गरोदर महिलाला घरी बसून तिला तिची पगार देण्यात आली पाहिजे, असं बाबासाहेबांनी त्या कायद्यामध्ये टाकलं। आता हे कायदे निर्माण झाले आपल्याला माहित नाही। आता बाबासाहेब म्हणले की आतापर्यंतची जी परिस्थिती आहे बाबासाहेब महाराजचे, बाकीच्यांचा काय संबंध? बाकीच्यांनी त्यांचं पुस्तक बी वाचायचं नाही, त्यांनी काय लिहिलंय कशासाठी लिहिलंय हे बघायचं नाही, त्यांचं फोटोच बघायचं नाही, तो वाचायचा समजच येत नाही। म्हणजे अशी मानसिकता लोकांची होती। आता हळूहळू सगळ्या लोकांना खरं काम कुणी केलंय, लोकांसाठी काम कुणी केलंय ते आता बाहेर येऊ लागले। आता खूप मराठा समाजाची माणसं आहेत, वेगवेगळ्या समाजाची माणसं आहेत। आता बाबासाहेबांशिवाय काहीच होत नाही, बाबासाहेबांचं पुस्तक घेतल्याशिवाय काय होत नाही, पुस्तक वाचल्याशिवाय काय होत नाही। म्हणजे आता काय, बाबासाहेबांचा जयघोष करणारी माणसं आता जवळपास संपत आहे। नुसतं डेमीच्या डेटापासून बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, नाव तर बाबासाहेबांचं घ्यायचं, पण काम मात्र बाबासाहेबांचं काहीच करायचं, सगळं बाबासाहेबांच्या विरोधातच काम करायचं। अशी जी प्रवृत्ती आहे, अशी जी लोक आहेत ती हळूहळू आता संपत आलेली आहे। आणि आता बाबासाहेब हे सार्वत्रिक बाबासाहेब झालेले, बाबासाहेब हे सगळ्यांचे झालेले। आता एका समाजापुरते एका जातीपुरते बाबासाहेब राहिले नाही। आता इथला साळी माळी कोळी तेली तांबुडी हटकर धनगर महार मान चंबार कुमार कैकडी वडारी भील पारधी आदिवासी महार सगळ्या जातीची माणसं ही बाबासाहेबांचा विचार आता ऐकू लागलेली, बाबासाहेबांचा विचार सोबत घेऊन चालू लागले। तर अशा पद्धतीचे कायदे बाबासाहेबांनी लिहिले आणि आता याच कायद्याच्या गळ्याला नख लावण्यात आली, ही आपल्याला समजून घ्यावं लागेल। आता आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी पाठीमागं पार्लमेंटमध्ये, मी काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही,